तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी तनया या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आजचा खास विषय आहे. आम्ही आज चाललेलो कंपनीच्या आज मॅच आहेत, क्रिकेटच्या लाईव्ह मॅच आहेत आपल्या बाईंदर लाईव्ह. तर आम्ही आता निघालो आहे, मी आणि भाऊ आहे. ही बघा आपली नवीन जर्सी आहे यावर्षीची क्रिकेटच्या. आता म्हणजे कसं क्रिकेट खेळताना त्या क्रिकेटची ही जर्सी आहे नवीन चालू आमच्या कंपनीच्या पोराने. तर आम्ही आता निघालो आहे. ही आलेली आहे आपली बस, AC बस आहे. आम्ही लाईनीत उभं राहिलो आहे. जास्त लोक नाहीत, तर पटापट भरून आपण निघायचं इथून. फायनली आपण आलेलो आहोत आता बोरी स्टेशनला. पोरं पण आलेत, आपल्या पोरांसोबत चाललो आहे. एक भाव आहे माझा आणि एक मित्र आहे कंपनीतला. हे बघा बोरी स्टेशनला आहे आता. तर फायनली मंडळी आपण आता आलेलो भाईंदर स्टेशनला. तर इथून जायचं आपल्याला मैदानामध्ये भाईंदर नवगर म्हणून आहे. तर तिथे जायचं आहे. लाईव्ह मॅच आहेत आमच्या कंपनीच्या. हे बघा मित्र आहे आणि भाऊ आहे. तर आम्ही तिघं चाललो. बाकीचे आमचे जे खेळाडू आहेत ते गेलेले आहेत पुढे, अर्धे भेटत पुढे आलेले आहेत विरारवरून. तर चला तर मग बघूया पुढे काय होतं आहे, कसं काय ते. असंच टिकून राहा पुढे, बघा मजा येईल. हे बघा आता आपल्याला इथून रिक्षा पकडायची आहे, कारण चालत जायला थोडा लेट होतो. म्हणजे कसं 10-15 मिनटं जातात. तर इथून आपल्याला रिक्षा मारून जायचं आहे. हे रिक्षा पकड चल. लागली काकानी गाणी बघायचे लावलं का. आता चाललो आहोत आम्ही मैदानाच्या दिशेने. तर फायनली मंडळी आम्ही आलेलो आहोत आता नवगर भाईंदरच्या मैदानावरती. मॅच चालू आहे. बरं येत आहेत आताशी, म्हणजे राऊंड चालू झाले आहेत. हे बघा राऊंड चालू झाले आहेत ते. लीग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. आणि या एका धावांचा संख्या धावसंख्या होती 13 धावा. हे बघा पब्लिक इथे पूर्ण जमलेले आहे. एक षटक संपलाय, दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होती 13 धावा. आंब्याच्या झाडाच्या सावली खाली आहेत. योगेश आपल्या सरकारी पुढचा चेंडू. भावेश कारवी एक धडाकेबाज फलंदाज. जोरदार टोलला चेंडू आहे तो. लोकांच्या दिशेने 2 क्षेत्राच्या मधून चेंडू जातोय आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तर मंडळी आता आम्ही सकाळी आलेलो आहे ग्राउंडवरती. तर तिथून म्हणजे आल्या आपल्याला नाश्त्याला आणलेलं इथे. हे बघा मुंबईचा फेवरेट आपला वडापाव खात आहेत. हे घ्या सर्वांना वाट आधी. सर्व नाश्ता करून घेत आहेत, खेळायचं आहे जोशमध्ये. हां घे यारेन घेतलं काय. हे बघा पब्लिक बघा आपले बसलेले आहे. खादाड गँग. हे पडून या तुम्ही पण वडापाव खायला.
आपल्या पब्लिकसोबत खूप जोशमध्ये आहेत आपली पोरा नाश्ता करून. काय घेतला आमचे सर सपोर्ट सिस्टम आहे. ही आमची टीम आहे. श्री स्वामी समर्थ 11 आमच्या टीमचं नाव आहे. म्हणजे पोरं चालली जाता नाश्ता करून ग्राउंडवरती. सर्व पॅक करत आमचे आयकॉन. फुल जोशमध्ये आहेत यावर्षी. मारूनच जायचं आहे. यावर्षीच्या ट्रॉफ्या बघून घ्या. चॅम्पियन्सच्या ट्रॉफ्या फर्स्ट अँड सेकंड नंबरच्या आहेत आणि बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरचे पण आहे. फायदा घेण्याची राजेंद्र राव झाले असतील बरोबरच तिथे संघाला जबरदस्त असा धक्का बसला असता, परंतु राजेंद्रांना त्यांनी योगदान दिलं आहे. खरोखरच सुंदर फलंदाजी करतात ते राजे. आतापर्यंत 2 चौका ठोकले. गेल्या सुद्धा या मैदानामध्ये राजेंद्रांनी फलंदाजी केली होती. गुरु आपल्या सरकारी पुढे चेंडू दुसऱ्या संघाचं तिसरं चेंडू होणार आहे. वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं क्रमांक गुरु यांचा सकाळी धावून झाली होती 15 धावा. आता मात्र पुन्हा एकदा वाईट क्षेत्रामध्ये घोषित करतायत ते पंच. पुन्हा एकदा वाईट क्षेत्र एक फलंदाजी करतो. शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि काय होऊ शकत नाही आणि धावा काय पुन्हा सुद्धा हॅलो. विजयी संघाचं आणि उपविजेत्या संघाचं दोन्ही संघांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आता फायनल झालेली आहे आपली गुवाहाटी प्रीमियर लीग 2026चा मानकरी ठरला आहे कॅट संघ आणि उपविजेता आहे HO संघ हेड ऑफिस. पोरांचा जोश बघा किती आहे. बादशाह मैदान नवघर क्रीडा मंडळ. तर मंडळी अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच प्रेम राहू द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.